मी कोट क्रमांक 29. आज मी ज्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी इथे उभी आहे तो विषय आहे राष्ट्र निर्मितीत स्त्रियांचे योगदान. तो विषय केवळ महत्त्वाचा नाही तर आपल्या राष्ट्राच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. एका सूर्याप्रमाणे तेजस्वी तर कधी चंद्राप्रमाणे कोमल अशा स्त्री शक्तीने आपल्या देशाला घडवले, वाढवले आणि उभारून ठेवले आहे. भारतीय संस्कृतीत यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तंत्र देवता असे म्हटले जाते. म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रींचा सन्मान होतो तिथे देवतांचाही वास असतो. ही युक्ती स्त्रियांचे महत्त्वाचे द्योतक आहे. राष्ट्र निर्मिती म्हणजे काय? राष्ट्र निर्मिती म्हणजे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि या विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचे योगदान आज अतिशय उल्लेखनीय आहे. सर्वात पहिले बोलायचे झाले तर घर परिवाराची उभारणी. एका सुशिक्षित, संयमी आणि संस्कारी स्त्री संपूर्ण घराला योग्य दिशा देते. घरातील मुलांना योग्य संस्कार देणे, कुटुंबाची आर्थिक सामाजिक प्रगती घडवणे या गोष्टीमध्ये स्त्रीची भूमिका महान आहे. राष्ट्राचे भविष्य घरातूनच तयार होते आणि त्या भविष्यातील नागरिकांना घडवण्याचे कार्य स्त्रिया अत्यंत निष्ठेने पार पाडतो. इतिहासात पाहिले तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, कितूरची राणी चन्नम्मा या वीरांगनाच्या नावाची देशभक्तीची ज्वाला पेटवते. त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या धैर्यामुळे भारतीय स्त्रीचे अद्भुत सामर्थ्य जगाला कळले. शिक्षण क्षेत्रातही स्त्रियांचे योगदान अतिशय मौल्यवान आहे. सावित्रीबाई फुले ज्यांनी समाजातील अंधार दूर करून मुलींसाठी शिक्षणाचे दार उघडले. आजही हजारो महिला शिक्षिका आणि प्राध्यापिका विद्यार्थ्यांना घडवत आहेत. शिक्षण हे कोणत्याही राष्ट्राचे मेरुदंड आहे आणि हा मेरुदंड मजबूत करण्याचे कार्य स्त्रिया करत आहेत. विज्ञान, प्रशासन आणि संरक्षण क्षेत्रातही स्त्रिया मागे नाही. कल्पना चावला, सुनीता विलियम्स, टेस्लाच्या वैज्ञानिक ऋतू कलिधार किंवा आशा भोसले, लता मंगेशकर यांची कला, परिश्रम आणि त्याग पाहिले तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उज्ज्वल कामगिरी करत असल्याचे दिसते. या सर्वांनी सिद्ध केली आहे की स्त्री ही केवळ सहभागी नसते, ती नेतृत्व करते. त्यांच्या यशामुळे देशाचा मान जगभर वाढतो. आजच्या आधुनिक काळात स्त्रिया डॉक्टर, इंजिनियर, पायलट, पोलीस अधिकारी, उद्योगपती, शेतकरी अशा विविध भूमिकांमध्ये देशाला बळकटी देत आहेत. त्या पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत आणि त्यांच्या स्वावलंबनामुळे देश अधिक मजबूत होत आहे. राष्ट्र निर्मिती